तर दीपालीने बघा अशा घेतल्यात प्लेटी 2 सकाळ सकाळ अशा. तर ही दीपाली मॅडम सकाळ सकाळ 2 ताटल्या घेतल्यात. पिल्लू काय तू गेली तर आपण 2 ताटल्या घेतल्या. बघ आतून ये ना 2 ताटल्या. आतून ये जा तुला ताटल्या दाखवते. तुला विराज तुला मी दूध प्यायला. ए विराज ये आतून चल आतून ये. दाखवते. आतून ये जा. बघ आता विराजला लय आवडतं असं काय घेतल्यावर. त्याला असं दारावर काय घेतलं ना त्याला लय आवडतं. ते काय कुणी जरी आलं म्हणतो मम्मी घे ना आपल्याला. कसं आहे माहिती का कोणत्या बी लेडीजला मला असं वाटतं किंवा दीपालीला असं वाटतं की ही परपंचाच्या ताटल्या लय महत्वाच्या आहेत. ते काही आले ना काही ना काही घेतात काही ना काही सारखं असतं. काही ना काही घेते आले की ते काही ना काही दिसलं की घेणार. किती प्लेट इथं गच भरलं असेल सगळं. इतके भांडे येतं लय भांडे येतं भाऊ. म्हणजे मी सुद्धा अजून पाहिले नाही तेवढे भांडे दिवाणमध्ये. आणि ते जपून ठेवलेत. आता ते गरबीर बांधलं ना कावा बांधून तवा ती वर लावते दिसतं तो वर असे ठेवून दिलेत बांधून. उगं 2-2, 3-3 प्लेट वर ठेवल्यात नाही तर कवा काय व्हायचं काय माहिती. अजून बघा शेवटच बागत नाही तेवढे परपंच की. हे किती मोठे 2 ताटले आपल्याला. तर पहिलेच काय आमच्याकडे लय भांडीत पहिलेच आहेत आमच्याकडे लय मोठे दिवाणमध्ये इतके भांडे नाही ते अजून ते म्हणजे लयच भांडे उद्घाटनच नाही केलं. नाही काढलेच नाहीत कुठलेच नाही काढले मी अजून. म्हणजे आपल्याला लग्नातले तसेच आहेत. कधी काढायचे आता कधी काढा ठेवायला वर वगैरे नाही काढायचे. अजून 10 वर्ष नाही काढायचे. 10 वर्ष नाही पण घरात रूमच नाही दुसरी तर काढून कुठे ठेवता. चांगलं एखादं नवीन घर बीर बांधलं तर मग रूमच काढायचं. नाही. काय का आनंदी ए तुझं लयच लाडाले तू लय लाडाले येतोय. गपची बस चल खेळून तिला सरक साईडला. तिथंच कॅमेरा लावले की पप्पीच काय घेतोय नाटकच काय करतोय. ग मला खेळून बघू दे ग. ए आनंदी ग आनंदी ग. तका 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 विराजचा आनंदी त्याला लाड येतो लगेच. कोलगेट द्यायचं होय. आयला तुम्ही तिघ आहेत पण लय वेळ लावला गड्या. काय द्यायचंय कोलगेट द्यायचं होय. लाल ओलं. चला कुठं चालला तुम्ही आंघोळीला. नगरला आंघोळीला. ए हा मला याड्यात काढता का. आता सगळं सामान जा आपलं घरी. विराज शाळेत जायचं आवर लवकर. आता झालाय पाऊस सुरू आणि सकाळच्या वाजल्या 9:30 आणि मी चाललोय ड्युटीला आष्टीला. तर पाऊस आता अजूनच चालूच आहे पाठीमाग आणि सकाळ धरून पाऊस काय उघडलेला नाही. तर मला चला आता ड्रेस घातला असा एकदम पावसाचा आणि ओलो होणार नाही आणि चला आता चाललो ड्युटीला. तर पाऊस भरपूर दिवसांनी पावसात असे भिजायला भेटला. आता 2 महिने झाले एवढा पाऊस कधीच नव्हता. चला आता बघू. आत्ता वाजल्यात संध्याकाळच्या 5:30 आणि आत्ता चाललोय घरी. तर आता चला तर आत्ता आलोय मी घरी आष्टीहून. तर सकाळी गेलतो आष्टीला तर आत्ता आलोय बघा म्हणजे लवकर आलतो पण आत्ता वाजल्यात 6:30 आणि दिवस गेलाय मावळायला. चला तर विराजचं काय चाललंय ते दाखवतो. आलो असे गाडी लावली थोडं सामान आणलं होतं ते ठेवलं दुकानात आणि अजून दुकानात काही सामान आणलंय ते लावायचंय. आणि विराजचं काय चाललंय ते मी एकदा तुम्हाला दाखवतो. काय खेळायचं तुला. तर विराजला खेळायची सायकल आणि तो म्हणतोय मला सायकल अशी दारा पाठी मागून आणि मायाबरोबर थोडंसं खेळू लागा सायकल बरोबर. आलाय चप्पल घालून. काय करू आता मागून ढकलायची. बर धरली चल. हा कशी मग माझ्या पप्पाने नाही मग कोण धरली होती अशी कशी धरायची कशी मग कशी ढकलू अशी मागून ढकलू. तिकडं पोरं हसत येत विराजला बघून. तिकडं दुकानात गिरायक आलंय. दीपाली म्हणते दुकानात जा आणि असं मस्त असं वातावरण झालंय बघा. किती सुंदर आणि भारी हिरवगार वातावरण. आणि त्याच्यात विराज म्हणतोय अशी सायकल धरा. ए चल कशी अशी सायकल धरा तशीच धरा चल सरळ तर हांडेल चल ढकली तुम्ही तुझी. चला लागली विराजची सायकल पळायला. आता पडत नाही तू नाही पडत. उतर खाली तू खेळ सायकल मी चाललो दुकान. तर ही विराज बघा असं येड्यावून करतोय. चला मला दुकानात जायचंय. दीपाली म्हणते तुम्ही आल्यापासून काय काम करू लागणार. आता आलोय अजून तसंच आहे. काही सामान आणलंय ते पण लावाय दुकानात. गिराईक पण आलंय थोडं थांबलंय. चला मी गिराईक देतो आता. चला सगळे चला आता सगळ्यांना देतो. आता संध्याकाळी पडलाय अंधार. आता वाजल्या 7:30 संध्याकाळच्या. पनीर भाजी
तर दीपालीची झाली पनीर भाजी. पहिल्यापासून दाखवायची होती हा पण तुम्हाला गिरायक होतं हा गडबडीत मग मी टाकले लवकर. झालं का पोराला भूक लागली आहे दादाला. असं आहे का. बरं ह्या वेळेस जर चांगली झाली तर पुढच्या वेळेस दाखवा. पनीर टाकायची का अजून तेच मला पनीर टाकले का थोडं पनीर कांदा टाकायचं पनीर मसाला काय चाललंय काय किती चाललंय पनीर धुवून घ्या बाई. कांदा राहू द्या खायला. तर बघा कसं एकदम मस्त पनीर भाजी केली. वाजताच तर ते मटर काय म्हणते त्याला म्हणजे आपल्याकडे वाटाणे म्हणते ते मटर. मटर मटर पनीर काय म्हणतात काय की पनीर तर आहे पण ते मटर त्याला आपण काय म्हणतो वाटाणा आणि मस्त घट्ट मसाला केला पनीर मसाला. ते स्पेशल दीपाली बिपाली ते बनवते. आम्ही भरपूर वेळेस खाल्लं पण हॉटेलचं खाल्लं घरी नव्हतं बनवलं आज बनवलंय. तर ते 100 रुपयाचं तर भात तेवढं बनवून ठेवलाय. भात बी बनवलाय त्याच्यावर खायला गरम गरम भात गरम गरम पनीर. ते पनीरचं सामानच झालं 100 रुपयाचं आज. मग होतं ते आणि महाग असतंय ते पण. तर अशी मस्त भाजी केली दीपाली. दीपाली कसं चांगलं वाटतं वास कसा सुटलाय भाजीचा छान आहे ना. आता कसं पनीर दिलंय दीपानी. आता कसं झालंय ही बघायचंय. चपाती आहे कांदा आहे. दीपालीने तर आज काय मस्त पैकी चुरूनच बी येते दीपालीचा. इकडे इकडे बघू वर बोलायचं असलं वर बघून बोलत जा. मला आवडतं ना पनीर. बर तर इकडं बाईनी पण घेतलंय जेवायला आणि इकडं मस्तपैकी शेवटी भात पण बनवलाय दीपालीने. शेवट आता घेऊ आणि मस्त अशी भाजी घेतली आणि संपली बी म्हणायचं. आणि थोडी कसं आहे वाटली दीपानी केल्यामुळं आज काय केलंय सगळ्यांना वाटली घरात त्याच्यामुळं ती चालू जेवण थोडं थोडं. आणि आई आता अशी परिस्थिती झाली बघा भाजी अख्खी संपली. कशा दिवस आले चटणीवर. खरी गंमत अशी झाली की दीपालीला सांगायचं म्हणजे थोडीशी भाजी डब्यात पार्सल दिली थोडी उरली सुरली. काय झालंय दीपालीलाच नाही राहिली भाता बरं खायला आणि मी घेतलं भाऊ आवरून कस तरी. पण अजून थोडी थोडी भाजी खाल्ली असती पण भाजी संपल्यामुळे सगळा गोळ झाला. पण आता राहिली अण्णा अण्णा बरोबर होत एक टमाट अजून गिरवी असं ना थोडी हे झालं म्हणजे बागलं बरं का पण काठावरच बागलं. थोडी जास्त असती तर भात एवढा उरलाय तर ह्याच्यावर अजून दीपालीने खाल्ली असती तर कशाचं काय हापमूड झाला थोडा म्हणजे खाल्लं बागलंय छान झाली ती भाजी त्याच्यामुळं काय उरलेलं नाही. पण सगळ्यांना थोडी थोडी वाटेल आली हीच महत्वाचं आहे. ओके तर आत्ता वाजल्यात 9. आत्ता झालंय जेवण. चला जेवण पोट बरं झालं. आज मस्त पनीरची भाजी होती आणि आता 9 वाजता दुकान बंद करायचंय. लास्ट शेवटचं आमचं गिरायक आले चिल्ले पिल्ले त्यांना द्यायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फिलकुरकुरा द्यायचा. बरं फिलकुरकुरा पाहिजे त्यांना तेवढा एक द्यायचा चिवड्याचा पुढे घेऊ चिवड्याचा एवढा एक कुरकुरा देतो आणि भेटू आता सकाळ डायरेक्ट गुड मॉर्निंग मध्ये. सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजल्या सकाळच्या 7:30 आणि विराज इकडे बघा पळतोय. तो गेलता रनिंग करायला विराज तर लांबूर गेलता. मला तिकडे मला रनिंग करायला जायचं तिकडे पारत्या घरापाशी गेलता. तो आलाय पळत पळत पळत. तर नाद असतो पोरांचा सकाळ सकाळ इतका फ्रेश वातावरणात. गुड मॉर्निंग म्हण ना. आहे गुड मॉर्निंग. आज कुठे गेलता व्यायाम करायला गेलता का कुठे गेलता. नानाच्या घरापाशी गेलता तिकडं. हा यायचंय वय. बर 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 सांग सांग सांग. मोठ्या पप्पाच्या कामा मला जायचंय. हा बघायचंय येणार रे पप्पा येणार रे तिकडे